मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात कक्षातून 3 मे रोजी कोळे येथील कविता समाधान अलदर या महिलेचे 3 दिवसांचं बाळ महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती। दिनांक 5 मे रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्याकडून चोरीला गेलेलं बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द केले। या घटनेची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची त्याच्या मातेकडून आस्थेने विचारपूस केली आहे आणि झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक प्रियंका राठी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात क्राईम रेट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले। हे बाळ सुरक्षित आहे। रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसवण्यासाठी तसेच रुग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले। या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून आरोपी महिलेस अटक करून बाळ ताब्यात घेतल्याबाबत तपास पथकाचं अभिनंदन केलं। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक प्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे। भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर यामुळे दहशतवाद मोडून निघेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत करत भारतीय सैन्य दलाचे विश्वजित कदम यांनी अभिनंदन केलंय। ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचा कणा मोडलाय असा विश्वास देखील व्यक्त केलाय। ते सांगलीच्या पोलीसमध्ये बोलत होते। ऑपरेशन सिंदूर बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधी पक्ष आणि घटक पक्षांना बोलवण्यात आले। ही स्वागताची बाब असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। तसेच पाकिस्तानच्या मातीतून दहशतवाद केला जातो याला भारतीय सेना आणि भारत सरकारने भारतीय नागरिक चोख उत्तर देऊ शकतात। त्याची ताकद भारतीय सैन्य दलामध्ये हे ऑपरेशन सिंदूरमधून देण्यात आलेलं आहे ते आवश्यक होतं असं देखील सांगत ज्या भारतीय पुरुषांची हत्या झाली त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आदरांजली देण्याचं काम देखील करण्यात आल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। आंबा उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्यातील दुवा म्हणजेच प्रदर्शन आणि महोत्सव आहे। या माध्यमातून उत्तम प्रतीचा आंबा मिळणं सहज शक्य होते असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले। राज्य कृषी पणन मंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्केट यार्ड येथील आयोजित आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। याचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे सहव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेताळ, उपसभापती रावसाहेब पाटील आदी जण उपस्थित होते। गेल्या काही वर्षापासून भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवात याही वर्षी आंबा महोत्सव भरवण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शेतकरी उत्पादक यांच्या स्टॉलला भेटी दिल्या। प्रदर्शनात मांडलेल्या विविध आंब्याच्या जातीविषयी माहिती जाणून घेतली। आंब्याच्या दुर्मिळ जातीचं संवर्धन झालं पाहिजे तसेच अशा प्रदर्शन महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम प्रतीचा आंबा सर्वसामान्य नागरिकांना उत्पादक शेतकरी ते ग्राहक यांच्या माध्यमातून मिळत असल्याचं मत व्यक्त केले। यावेळी बाजार समिती संचालक संग्राम पाटील, आनंदराव नलवडे, बापूसो बुरसे, महेश पवार, बाबासाहेब माळी, शशिकांत नागे, रमेश पाटील, रामचंद्र पाटील, प्रशांत पाटील मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर, ओंकार माने, महेश चव्हाण आदी जण उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेली नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम आता आपत्ती काळ आणि संभाव्य पूर परिस्थितीमुळे महिन्यातून केवळ 2 वेळाच घेतली जाणार आहे तशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या। त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय होणार आहे। दरम्यान गुरुवारी घेण्यात आलेल्या मोहिमेत 41 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। तत्कालीन प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्याच्या दर बुधवारी प्रभाग समितीनिहाय उपायुक्त व दर गुरुवारी स्वतः आयुक्त तक्रारी घेऊन त्या निकालात काढत होते। अनेक नागरिकांनी याला प्रतिसाद दिला। अनेकांच्या तक्रारी देखील निकालात निघाल्या। मात्र आता ही मोहीम महिन्यातून 2 वेळा राबवण्याचा निर्णय आयुक्त गांधी यांनी घेतलाय। आपत्ती काळ, संभाव्य पूर परिस्थिती त्याच्या नियोजनामुळे हा निर्णय घेण्यात आला। यामुळे आता नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। दरम्यान गुरुवारी आयुक्तांकडे 41 तक्रारी प्राप्त झाल्या। यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, नगररचना आदी तक्रारी दाखल करण्यात येतात। त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात आलेत। आयुक्तांनी अनेक तक्रारी देखील निकालात निघाल्या।
राज्यातील वीट भट्ट्यांमध्ये गाढवांच्या पाठीचा कणा मोडेपर्यंत काम करून घेतलं जात होतं. प्राणी हक्क संरक्षण संस्था ॲनिमल राहत यांनी वीट भट्टी आधुनिकीकरण प्रकल्प राबवला. त्यात सांगली आणि सोलापुरातील 34 वीट भट्ट्या गाढवमुक्त करून 350हून अधिक गाढवांची सुटका केली. या ठिकाणी आता ट्रॅक्टरचा वापर सुरू करण्यात आलाय. ॲनिमल राहत वीट भट्टी मालकांना यांत्रिकीकरण वापरून त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी मदत करण्यास आणि ज्या दिवशी सर्व वीट भट्ट्या गाढवमुक्त होतील त्या दिवसासाठी प्रयत्न करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी वीट भट्टी आधुनिकीकरण प्रकल्प राबवलाय. वीट भट्टी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या गाढवांना थकवा, जखमा आणि कुपोषण असूनही सततच्या उष्णतेत कंबरतोड ओझे ओढण्याचा प्रचंड त्रास होतो. तरीही गाढवाच्या वापरामुळे त्यांच्या मालकांना फार कमी पैसे मिळतात. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 1,01,200 गाढवांना अन्न, पाणी किंवा विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न देता दिवसाला 10 तास विटांचे ओझे लादण्यास भाग पाडलं जातं. त्यामुळे ॲनिमल राहतने गाढवमुक्त वीट भट्ट्या करण्याचा निर्णय केला. सांगली व सोलापुरातील 34 वीट भट्ट्या गाढवमुक्त करून 350हून अधिक गाढवांची सुटका केली आहे. कामगार, भट्टी मालक आणि प्राणी यांच्या आनंदासाठी आणि या कष्टकरी गाढवांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू करण्यात आलाय. त्यामुळे कोणत्याही क्रूरतेचा वापर न करता अधिक उत्पादन घेणं शक्य झालं. नुकत्याच वाचवलेल्या गाढवांमध्ये 5 गाभण गाढव माद्यांचा समावेश आहे, ज्या आता त्यांच्या पिल्लांसोबत ॲनिमल राहतच्या अभयारण्यात शांतता आणि सुरक्षिततेत आपले उर्वरित आयुष्य जगणार आहेत. त्यांना यापुढे कधीही चाबकाचा मार किंवा प्रचंड ओझ्याखाली दबून जाण्याचा त्रास होणार नाही, असे ॲनिमल राहतचे वरिष्ठ समुदाय विकास व्यवस्थापक शशिकांत भारद्वाज यांनी सांगितलं. सन 2019 आणि 2021च्या महापुराचा अनुभव पाहता त्यावेळची पाणी पातळी, पर्जन्यमान, धरणातून होणारा विसर्ग याचा अभ्यास करून योग्य नियोजन करावं आणि पूर परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक रितू खोकर, आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात नाले सफाई योग्यरित्या होईल आणि त्यातील गाळ विहित वेळेत उचलला जाईल याची दक्षता घ्यावी आहे. प्रसंगी नाले सफाई योग्यरित्या झाली आहे का हे पाहण्यासाठी स्वतः येऊ, असंही ते म्हणाले. आवश्यक बोटी उपलब्ध करून घेऊन त्या सुस्थितीत ठेवाव्यात. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिक आणि जनावरे यांचं स्थलांतर योग्य ठिकाणी करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी नियोजन करावं. आपदा मित्राची संख्या वाढवावी, त्यासाठी NSS आणि NCCच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाणी टंचाईच्या ठिकाणी आवश्यक टँकर द्यावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धोरणाप्रमाणे ठराविक टक्केवारीपर्यंत वसुली न करणाऱ्या सोसायट्यांना नवीन कर्ज पुरवठा होत नाही. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र आता 5 वर्ष नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीच्या पातळीवरील ही अट शिथिल करून कर्ज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली आहे. यात शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अनेक सोसायट्यांच्या त्यांच्या पातळीवरील वसूल अत्यंत कमी असते, तो वाढावी यासाठी जिल्हा बँकेने ठराविक टक्केपर्यंत सोसायटीच्या वसूल झाला नसेल तर त्या सोसायटीतील सर्वच सभासद शेतकऱ्यांना नवीन कर्जाचे देण्याचे धोरण ठरवले. त्यासाठी सामान्य कर्जाची जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांवर त्यांच्या स्तरावर 80% वसुली होणं बंधनकारक आहे. तर दीर्घ आणि मध्यम मुदत कर्जासाठी जत, आटपाडी, खानापूर, कवठे महांकाळ, मिरज पूर्व व तासगाव तालुक्यातील काही दुष्काळी भागातील सोसायट्यांना 40%, मिरज पश्चिम, पलूस, कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील काही भागातील सोसायट्यांना 60%, तर वाळवा व पलूस तालुक्यातील सोसायट्यांना 70% वसूल करणे बंधनकारक आहे. ही वसुली न झाल्यास त्या सोसायटीतील सर्व सभासद शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा थांबवला जातो. मात्र ज्या सोसायट्यांचा या धोरणानुसार वसुली होत नाही तिथे थकीत कर्जदारांसोबत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्ज पुरवठा रोखला जात होता. त्यांच्यावर अन्याय होत असल्याने अखेर बँकेने या धोरणात बदल केलाय. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावी, त्यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. दरम्यान जिल्ह्यात खरीपाचे जवळपास 5,76,000 हेक्टर क्षेत्रावर पेरा होणार आहे. त्यासाठी 28,501 क्विंटल बियाणांची तर तब्बल 1,94,293 मेट्रिक टन खतांची मागणी केल्याचे यावेळी कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झाली आहे। या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, कृषी सह संचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभय सिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत। बोगस खते, बी बियाणे याबाबत कृषी विभागाने सातत्याने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करावा। बोगस खते बियाणांची विक्री होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी। गत वर्षातील बोगस खते आणि बियाणेबाबत अंतिम कारवाई काय झाली याबाबत सविस्तर माहिती घ्यावी अशाही सूचना दिल्या। जिल्ह्यातील अनेक स्मारकांची कामे प्रलंबित आहेत, त्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रस्ताव तयार करावेत। शासन स्तरावर पाठपुरावा करावा। लवकरात लवकर स्मारकांची कामे पूर्ण करावीत असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेत। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पाटील यांनी अपूर्ण स्मारकांच्या कामांचा आढावा घेतलाय। कामांची सद्यस्थितीची माहिती घेतली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 80 ते 90% काम पूर्ण असलेल्या स्मारकांचं काम तात्काळ पूर्ण करून त्यांचं लोकार्पण करण्यात यावं। इतर स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक मंजुरी आणि निधीसाठी पाठपुरावा करून त्यांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करावे। दरम्यान पालकमंत्र्यांनी क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांचे कुंडल येथील स्मारक, स्वर्गीय आर.आर. पाटील यांचे सांगली येथील स्मारक, हिंदकेसरी मारुती माने यांचे कवठेपिराण येथील स्मारक, नटसम्राट बालगंधर्व यांचे मौजे नागठाणे येथील स्मारक, अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम, शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकास आराखडा, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे शिराळा येथील स्मारक, आटपाडी येथील कैलासवासी ग.दी. माडगुळकर नाट्यगृह इमारतीचं बांधकाम, स्वर्गीय पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी यांचे वाळवा येथील स्मारक, स्वातंत्र्यसैनिक पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील यांचे मौजे एडेनिपाणी येथील स्मारक, मौजे बलवडी येथील क्रांती स्मृतिवन इत्यादी कामांचा आढावा घेतलाय।